1 2 3 4 5. गायत्री, रश्मी, श्रीराम, सिद्धार्थ नाही आला अजून. ओके, स्क्रीन विजिबल आहे आणि आवाज येतोय ना? हो. हा. येस. ओके. तर आपण बघत होतो की सिक्वेन्स बघा. मी जरी पहिलं फंक्शन इथे वरती लिहिलं होतं, नीट बघा. वरती फंक्शन सगळ्यात पहिलं कुठलं आहे? सिक्वेन्स नुसार इथे पहिलं एक पॅरामीटर वाला आहे, मग 2 पॅरामीटर वाला आहे, मग 3 पॅरामीटर वाला आहे, बरोबर. पण इथे कॉल होताना कसं झालंय बघा. अरे, गेलं वाटतं. पण इथे कॉल होताना कसं झालंय बघा. पहिलं कुठलं झालंय? 2, नंतर 3 आणि मग नंतर एक वालं. का? कारण कॉल कारण कॉलचा सिक्वेन्स आहे ना, तो फॉलो होतो नेहमी. कॉल आपण प्रोग्रामचा फ्लो कसा जातोय असा जातोय. पहिलं काय कॉल झालं? 2 वालं, मग 3 वालं, मग एक वालं. म्हणून त्यांनी त्या सिक्वेन्स मध्ये त्यांच्यापर्यंत तो गेला. तिथे तुम्ही काय लिहिताय याला महत्व नाही, कॉल कसा करताय, इथे कोडचा फ्लो काय आहे, याला इम्पॉर्टंट आहे. हा, तो तो फ्लो नेहमी डोक्यात ठेवा की कसं जाईल, काय कॉल होईल. जे कसं असतं हल्ली, सुरुवातीला एक रिटर्न टेस्ट असते काही ठिकाणी. म्हणजे काही लोक तुम्हाला ऑनलाईनच द्यायला लावतात, आणि काही जर आता परत इंटरव्ह्यू सध्या काही ठिकाणी बोलवत आहेत. पण मध्ये कसं कोविडमध्ये फिजिकल लेवलला जाऊन इंटरव्ह्यू बंदच होते. आता काही कंपन्या फिजिकली पण बोलवतात, काही कंपन्या ऑनलाईन घेत आहेत. तर मग ती टेस्ट असते, तर टेस्टमध्ये असे बरेच क्वेश्चन्स असतात. एक 20 एक क्वेश्चन देतात आणि मग एक टाइम देतात, आणि मग आउटपुट काय येईल प्रोग्रामचं, असे काही सिंपल क्वेश्चन्स असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लो कळला पाहिजे, कसं कसं चाललंय. इथे जाईल, मग इथून पहिला तिकडे कंट्रोल जाईल, त्यामुळे फ्लोवर फोकस ठेवा. हं? तर बघा, 2 पॅरामीटर्स झालं, मग 3 आणि 1चं. ते सगळ्यांना ओव्हरलोडिंगचा कन्सेप्ट कळलाय. आता हे तुम्ही घरी काय करा, हे एक एक फिरवत फिरवत बसा. म्हणजे एक इंटिजर टाका, एक फ्लोट टाका, असं तुम्हाला जर वेळ असेल असं तुम्ही करून बघा, काय होईल काय नाही होईल. मग कुठे एरर आली किंवा कुठे जर डाऊट आला की सर असं होते, मग असं काय नाही होत, मग ते आणा. मग आपण डिस्कस करू. पण बेसिक कन्सेप्ट तर पहिला समजून घ्या की काय आहे कन्सेप्ट ओव्हरलोडिंगचा. सगळ्यांना कळला ओव्हरलोडिंग म्हणजे काय? सेम फंक्शन नेम, डिफरंट पॅरामीटर्स, आणि ते अचीव काय. आता जर तुम्हाला विचारलं ओव्हरलोडिंग म्हणजे पॉलिमॉर्फिझम आहे का, तर ओव्हरलोडिंग म्हणजे पॉलिमॉर्फिझम नाही. ओव्हरलोडिंग इज अ टेक्निक थ्रू विच वी अचीव पॉलिमॉर्फिझम. ओव्हरलोडिंग मधून आपण पॉलिमॉर्फिझम अचीव करतो. ठीक आहे. पॉलिमॉर्फिझम अचीव करण्याच्या बऱ्याच टेक्निक्स आहेत, त्यातली एक आहे ती म्हणजे ओव्हरलोडिंग. ठीक आहे. तर हे होतं ओव्हरलोडिंग. आता एक थोडंसं सिच्युएशन पहिली तुम्हाला सांगतो. ओव्हरलोडिंग पुरतं आपण पॉलिमॉर्फिझमला एवढंच थांबतोय. याच्यात आणखीन पण इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आहेत, डीप क्वेश्चन्स आहेत 2-3, ते आपण नंतर करणार. मग आपले फॉर्मॅट सगळ्यांना कळलंय की आता आपण पहिलं बेसिक समजून घ्यायचंय, आणि जसं सेलेनियमला किंवा इंटरव्ह्यू क्वेश्चन्सला आपण टच करतोय, तसं तसं त्या गोष्टी डिटेल मधल्या किंवा त्याच्या ट्विस्टेड घ्यायच्या. आताच त्याच्यामध्ये जास्त घुसायचं नाहीये. आता फक्त कन्सेप्ट समजेपर्यंत आणि प्रोग्राम अप्लाय रन करायला तुम्हाला जमतंय, सगळं अप्लाय करायला इथपर्यंत नॉलेज घ्यायचंय. हम्म? हे आपण फक्त बेसिक लेवलचं नॉलेज घेतोय, अंडरस्टँडिंग अँड बेसिक. ऍडव्हान्स लेवलचं नॉलेज म्हणजे ते थोडं प्रॅक्टिस केल्यानंतर पुढे घ्यायचंय आपल्याला. ते पण म्हणजे काय, ते घ्यायची पण गरज नाही. म्हणजे ते तुम्हाला हे कळलं की त्याच्यातला मग एखादा उलटा क्वेश्चन विचारला, तर तुम्हालाच कळेल की ते ते तसं का होतंय. ते एकदा तुम्हाला बेसिक माहिती असेल तर. हा, कारण सगळेच ट्विस्टेड गोष्ट आपण एकदाच आपण सगळे परमिटेशन कॉम्बिनेशन आपण नाही ना की करून घेऊ शकत. म्हणजे हे याच्यात 5 असतील आणि 4 असतील तर काय होईल, 3 सगळेच नाही करून घेऊ शकत. तर त्याच्यामुळे एकदा बेसिक कळलं की मग बाकीच्या कॉमन सेन्सवर आणि अंडरस्टँडिंगवर तुम्ही काही अचीव्ह करू शकाल. काही आपण डिस्कस करणार आहोत, ते मी पुढे ठेवलं. तर आता बघा, आता आपल्याला कन्स्ट्रक्टरसाठी जेवढं लागत होतं तेवढं आपण पॉलिमॉर्फिझम केलं. हा, ओव्हरलोडिंगचा पार्ट. आता बघा, अं, आता मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगतो तुम्हाला, आणि मग आपण मेन विषयाला सुरुवात करू. बॅकग्राऊंड पहिलं नीट समजून घ्या की हा प्रोग्राम होता, हा कोड होता. याच्यामध्ये आपण काय करत होतो, तर इंट रोल नंबर आपण वापरला होता, बरोबर आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं, तर जेव्हा मी S1 डॉट लाईन नंबर 10 बघा सगळ्यांनी, लाईन नंबर 10, त्याच्यामध्ये मी काय केलं, S1 डॉट डिस्प्ले केलंय. त्याच्या खालचं आता कोडच बघू नका, फक्त लाईन नंबर
10 पर्यंतचाच कोड बघा. आणि आउटपुट पण फक्त काय बघा, पहिली लाईन बघा, नंतरच्या ज्या काही गोष्टी केल्यात आपल्या, ठीक आहे, त्या गोष्टींमध्ये आता आपल्याला जाण्याची गरज नाही. हे पाहिजे तर मी त्या कमेंट करतो. ओके. आता बघा सगळ्यांनी नीट लक्ष द्या. पहिलं आपण आता गरज बघतोय की इम्पॉर्टन्स एखाद्या गोष्टीचं असतं, मग त्याची एंट्री होणार असते त्याच्या आधी त्याची नीड. त्याच्यामुळे एकदा बघा, आता मी एकदा रन करतो कोड. S1 डॉट डिस्प्ले झालं. ठीक आहे, यांनी काय केलं, रोल नंबर इज इक्वल टू 0 केला, नेम इज इक्वल टू नल प्रिंट झाला. सगळ्यांना दिसतंय इकडं? सगळ्यांना दिसतंय? ठीक आहे. आता आणखीन मी व्हेरिएबल घेतो. आता एकच व्हेरिएबल घेतलंय आपण. ठीक आहे, सम. हा आता सोडून द्या, इथे सम नावाचं पण एक व्हेरिएबल घेऊन ठेवू आपण. ठीक आहे, एक सम नावाचं एक व्हेरिएबल घेतलं. हा. आता बघा परत एकदा मी करतो. आणि ते सम नावाचं व्हेरिएबल तुम्हाला याच्यात पण टाकायला लागेल ना, डेटामध्ये, प्रिंट मध्ये पण टाकायला लागेल. असाच टाइमपास, याचा अर्थ काही नाहीये, फक्त कन्सेप्ट समजून घेण्यासाठी ते करायचंय. म्हणजे हे समच व्हेरिएबल सर आधीच का घेताय, त्याचं काय लॉजिक आहे, असं असं काही नाही, लॉजिक साठी नाही सांगत आहे. हे फक्त तुम्हाला तो एक कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे, त्याच्यासाठी सांगतोय. ठीक आहे? बघा, रोल नंबर 0, सम 0 केलं ना, 0 0 व्हॅल्यू प्रिंट केला. कळलं सगळ्यांना? आता बघा, आता मेन मध्ये येतो मी थोड्या वेळ, 2 मिनिटं. आता मेन मध्ये मी काय करतोय बघा, मेन मध्ये मी आलो आणि सुरुवातीलाच गेलो मेन मध्ये, मी आता मेन फंक्शन मध्ये, आणि मी काय केलं, इंट ए केलं. बघा नीट, सगळ्यांनी नीट लक्ष द्या, एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय आणि आणि काय करतोय, व्हेरिएबल प्रिंट करतोय. आणि रन केला मी. काय झालं बघा, एरर आली. काय एरर आहे बघा, एक्सेप्शन इन थ्रेड मेन जावा डॉट लँग डॉट एरर, अनरिझॉल्व्ड कंपायलेशन प्रॉब्लेम, द लोकल व्हेरिएबल ए मे नॉट हॅव बीन इनिशियलाइज. काय म्हणताय ते, बहुतेक ए नावाचं व्हेरिएबल आहे त्याला इनिशियलाइज केलेलं नाहीये असं वाटतंय मला, अशी तो एरर देतोय. आणि लाईन नंबर पण सांगतोय तुम्हाला की कुठल्या लाईनवर एरर येते, तर इकडे पाठवतोय. म्हणजे इथे तो म्हणतोय की ए तुम्ही वापरताय तर लोकल एरो आहे, पण ते इनिशियलाइज केलेलं नाहीये. मग तो एक क्विक फिक्स पण देतोय की इनिशियलाइज करा त्याला. मग काय करतोय बघा, तो त्याला एक 0 व्हॅल्यू टाकून देतोय. हा, मग आता ती एरर जाते. आता मी जर 0 व्हॅल्यू जर आपण त्याला टाकली, क्विक फिक्स म्हणजे तो सोल्युशन सांगतोय तुम्हाला. म्हणजे मी जेव्हा ए इज इक्वल टू 0 करतोय, तर मी टाकली ए इज इक्वल टू 0. ठीक आहे, 0 टाकला ना की ओ टाकला, 0 सॉरी चुकून ओ टाकला होता मी. हम्म. तर आता बघा, आता तो मला रन करून देतोय. सगळ्यांना नीट कळतंय का हे काय झालं? जेव्हा मी नुसतं हे डिक्लेअर केलं होतं, बरोबर, आणि मी याला प्रिंट केलं म्हणजे वापरलं, आधी डिक्लेअर केलं आणि वापरलं, तर त्यांनी मला डायरेक्ट एररच दिली की असं वापरू शकत नाही, कारण त्याला तू डिक्लेअर केलंयस पण त्याला इनिशियलाइज नाही केलंयस आणि त्याला प्रिंट करायला सांगतोयस. कारण इथे काय होतं, जेव्हा तुम्ही एखादी व्हॅल्यू डिक्लेअर करता, बरोबर आहे, तेव्हा तुम्ही मेमरीकडनं त्याला एक व्हॅल्यू घेतलेली असता, बरोबर. मेमरीकडनं एखादी गोष्ट तुम्ही डिक्लेअर करता, तेव्हा तुम्ही काय केलेली असतात, मेमरीकडून तुम्ही जेव्हा नुसतं असं म्हणता की इंट ए, तेव्हा तुम्ही मेमरीला, हे आपल्याला माहिती आहे की मेमरीला सांगत असता, अरे ऑपरेटिंग सिस्टीम, सॉरी मेमरीला नाही, मला एक 4 बाईट मेमरी दे. मग 4 बाईटचा ब्लॉक तो देतो. ठीक आहे, आणि त्याला एक नाव राहू दे, पण त्याच्यात व्हॅल्यू नसते कुठली, त्याला फक्त ऍड्रेस असतो. त्याला एक कुठला तरी असा एक एक काहीतरी व्हॅल्यू असते मोठी, ऍड्रेस असतो. ठीक आहे, आणि आतमध्ये कुठलीच व्हॅल्यू नसते. तर मग जेव्हा
मी याला आता आतमध्ये कुठलीच व्हॅल्यू नाहीये. ही व्हॅल्यू कधी असाइन होईल जेव्हा मी ए इज इक्वल टू 10 असं पुढे कधीतरी लिहितो किंवा त्याच लाईनला लिहितो किंवा इज इक्वल टू तिथेच, तेव्हा मग ती जी व्हॅल्यू असेल ती आतमध्ये येते. पण आता सध्या याच्यात कुठलीच व्हॅल्यू नाहीये. मग जेव्हा मी हा ए ला डायरेक्ट प्रिंट करतो, तेव्हा मग त्याला एक गार्बेज व्हॅल्यू म्हणजे त्याच्या जी ऍड्रेस म्हणा किंवा त्याच्याची असाइन जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू डायरेक्ट तिथं प्रिंट केली जाते C++ मध्ये. ठीक आहे, तो अशी एरर देत नाही बसत तुम्हाला की असं नाही होणार, अल्ला तुम्ही असाइन करा असं सजेशन देतच नाही. कारण हे तुम्हाला मी सांगितले की नाही माहित नाही की C++ कंपायलर, जावा कंपायलर या एका आयन सारखे आहेत. सी कंपायलरची जी आई आहे ती एकदम क्रूर आई आहे. क्रूर म्हणजे जी अशी खूप प्रेमळ नाहीये. आणि जावाची कंपायलरची आई म्हणजे एकदम अति प्रेमळ, अति काळजी घेणारी आहे. तर सी कंपायलर कसं म्हणतो की तुला एखादं बाळ जर कुठल्या तरी गरम वस्तूला टच करायला जात असेल तर ती अडवत नाही. ते म्हणते जा, तू जा त्याला टच कर, हात तुझा पोळेल तेव्हा तुलाच कळेल, पुढे करणार नाहीस तू. असा अप्रोच सी च्या आईच आहे, म्हणजे सी कंपायलर अशी आई आहे. सी किंवा C++. आणि जावा कंपायलर म्हणजे कशी आई आहे, माझ्या बाळाला काय झालं नाही पाहिजे बाबा. मग ती काय म्हणते, बाबा तुझ्याकडनं मी एरर होऊन देणार नाही, मी धावत जाऊन तुला पकडीन आणि सांगेन बाबा असं केलंस तर असं होईल, करू नको ते. मग ती ही आहे, ही ती आई, हे बघ अरे असं नको करू, असं केलं तर अशी एरर होईल. म्हणून ते गार्बेज व्हॅल्यू वगैरे देत नाही. हेच जर इथे सी असतं तर इथे थर्ड गन प्रिंट झाली असते, वेगळीच व्हॅल्यू प्रिंट झाली असते आणि तुम्हाला कळलंच ना सारी इथं मी इथं इंटिजर ए केलं आणि प्रिंट असं भलतंच का झालं. तुम्ही 10 मिनिटं विचार करत बसलो असतो आपण. पण आपल्याला असं संकटात टाकत नाही जावा कंपायलर, त्याने अति काळजी घेणारी आई आहे ती. त्यामुळे ते म्हणतात नाही आमच्या पोरांना त्रास नाही झाला पाहिजे, आम्ही सगळं सांगू आणि आम्ही सोल्युशन पण देऊ परत की काय कर म्हणजे तू. एवढी आपले ते पॅम्परिंग करतात. पण तुम्हाला कन्सेप्ट कळला की असं होतंय गडबड. म्हणजे थोडक्यात काय तर व्हेरिएबल जेव्हा तुम्ही इनिशियल डिक्लेअर करता तेव्हा तुमची जबाबदारी काय, आपली सगळ्यांची ऍज अ प्रोग्रामर, की आपण त्याला डिक्लेअर इनिशियलाइज केलं पाहिजे, त्याला एक व्हॅल्यू दिली पाहिजे सुरुवातीची. नाही दिली तर गार्बेज व्हॅल्यू प्रिंट होते, मोठा गोंधळ गोंधळ होते. म्हणून जावा ती रिस्कच घेत नाही, एररच देतोय, पुढे जाऊच देत नाही तुम्हाला. ठीक आहे. आता हे कळलं ना सगळ्यांना, हा महत्वाचा मुद्दा आहे खूप. ठीक आहे. आता 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 तुमच्या मनात पटकन एक विचार आला पाहिजे की सर हे बोललात तुम्ही बरोबर आहे, पण इथे तर आपण असं केलं होतं डायरेक्ट. इथे तर रोल नंबरला आपण नुसतं डिक्लेअर करतोय आणि डायरेक्ट त्या रोल नंबरला आपण काय करतोय, इकडे प्रिंट करतोय. करतोय ना, इथे याला डिक्लेअर केलं आणि मी डायरेक्ट डिस्प्ले फंक्शन कॉल करतोय विदाऊट सेट करताना. सेट मध्ये ठीक आहे व्हॅल्यू इनिशियलाइज होते, पण इथे मी रोल नंबर नंतर आपण काय केलं होतं आपल्या कोडमध्ये बघितलं ना, मी तुम्हाला म्हटलं कोड नीट ऑब्झर्व करा, फक्त S1 डॉट डिस्प्ले केलं होतं. तेव्हा काय डिस्प्ले झालं होतं जेव्हा मी हे केलं होतं. ठीक आहे, आता मी ही लाईन कमेंट करतो. 0 1. हा, हे तुम्हाला आठवत असेल तर चांगलंच आहे. याचा एकदा दाखवतो काय प्रिंट झालं होतं. 0 झालं होतं. मग आता हा अन्याय का सर, इकडे जर लोकल व्हेरिएबल मध्ये येत येतोय, मला पुढे जाऊन देत नाही आणि इकडे मी प्रिंट करतोय तर 0 प्रिंट होतोय, डायरेक्टली 000 नल प्रिंट होतंय. इथे पण त्यांनी मला सांगितलं पाहिजे ना, अरे रोल नंबर तू असा का सोडलाय, त्याला काहीतरी व्हॅल्यू दे असं त्यांनी सांगितलं पाहिजे. असा अन्याय का करतायत ते, म्हणजे इकडे मला वेगळं ट्रीटमेंट देत आहेत आणि तिकडे वेगळी ट्रीटमेंट देत आहेत. लोकल व्हेरिएबल वापरलं तर वेगळी ट्रीटमेंट आणि क्लास व्हेरिएबल वापरलं तर वेगळी ट्रीटमेंट. असं का करतायत. तर त्याच्यावर तो जावा कंपायलर तुम्हाला म्हणतो की हे मी काही करत नाहीये, हे करायला एक खास माणसाला ठेवलंय, तो ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आणि मला माहिती आहे की तू क्लायंट आहेस, आणि क्लायंट आहेस म्हणजे तू अशी आहेस, तुझी एक लेवल असणार आहे फक्त कोडिंग करण्याची. आणि तुझ्याकडनं या सर्रास चुका होणार आहेत की तू डायरेक्ट वापरशील विदाऊट इनिशियलाइज करता, आणि मग प्रत्येक वेळी असे एरर येत राहतील. हे मला माहिती आहे. त्यामुळे जेव्हा तू माझ्या कोडला टच करायला येतोस इकडं, तेव्हा मी ही काळजी घेतो की तू इनिशियलाइज जरी नाही करणार, तू करणार नाही त्याच्यावर मला विश्वास आहे तुझ्यावर की तू बऱ्याचदा करणार नाही, डायरेक्ट वापरशील. तुझा मूर्खपणा सगळा लक्षात घेऊन मी अशी एक प्रोव्हिजन एका माणसाकडे देऊन ठेवली आहे की तो या सगळ्या काळजी आधीच घेऊन ठेवतो. तर मग एकदम ट्विस्ट येतो, तो म्हणतो अरे असं कसं, म्हणजे मला माहितीच नाही की असं कोणतरी करतंय आतमधून आपल्यासाठी. तर आता इथं सस्पेन्स मध्ये आपण थांबू आणि कोण आहे तो माणूस आणि तो काय करतो हे आता जाणून घेण्यासाठी आपण भेटू उद्या सकाळी 7 वाजता. त्यामुळे उद्या मिस करू नका. हे गरज सगळ्यांना लक्षात आली की काय, सगळ्यांना प्रॉब्लेम लक्षात आला ना, की पहिलं तर असं हो. थांबवलं गेलं पाहिजे. आता तर एक तर एरर आली पाहिजे, ते बरोबर आहे, नाही येते. मग आता इथे असा भेदभाव का, मग तो म्हटला की होतोय, मी हे माझं माझं एका माणसाला दिले करायला, तो करतोय.
आणि हे आपल्याला कळतच नाही की रे माझ्या नकळत असं आतमधून कोण करतंय. ठीक आहे. तर ते कोण करतंय आणि कसं करतंय ते आपण बघणार. उद्या 7 वाजता ओके सगळ्यांना. आपलं रेग्युलर टायमिंग सकाळी 7 वाजता सकाळी. ओके. ठीक आहे. येस. ओके. ओके चालतंय. मग भेटू उद्या सकाळी 7 वाजता सगळ्यांनी. चला बाय गुड नाईट.